नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत की 12 राशीनुसार म्हणजेच कोणत्या राशीने कोणत्या देवाची पूजा करावी। असे केल्याने त्या राशीच्या लोकांना त्याची खूपच चांगले फळे मिळतील। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। त्यातील तुमची राशी कोणती आहे हे देखील जाणून घ्या। म्हणजेच आज आपण पाहूया की राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करावी आणि त्यानुसार त्यांना ती फलप्राप्ती आयुष्यामध्ये मिळणार आणि आयुष्यातले जे पण काही अडचणी त्या दूर होतील। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा। सर्वात पहिली राशी मेष राशी। मेष राशींच्या व्यक्तींचे नशीब थोडे चढ उताराचे असते। त्यामुळे यांनी भाग्यविधाता भगवान गणेश म्हणजेच आपले सगळ्यांचे गणपती बाप्पा यांची आराधना केली पाहिजे। तसेच गणपतीला 21 दुर्वा वाहिल्यास अतिउत्तम। आपण प्रत्येक बुधवारी गणपती मंदिरामध्ये दर्शनास जायचे आहे आणि गणपतीला लाल फूल व्हायचे आहे। असे केल्याने मेष राशींच्या व्यक्तीच्या आयुष्यातील समस्या या दूर होतील आणि सर्व प्रश्न हे सुटतील। दुसरी राशी वृषभ राशी। वृषभ राशींच्या व्यक्तींना आयुष्यात एक चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता ही नेहमीच असते। त्यामुळे यांनी दररोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्या अगोदर भगवान श्रीराम यांचे नामस्मरण केले पाहिजे। याचा वृषभ राशींच्या लोकांना सकारात्मक परिणाम हा लवकरच दिसायला येतो। पुढील तिसरी राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी। मिथुन राशींच्या व्यक्ती बहुतेक वेळा पैशांच्या समस्येने त्रस्त असतात। त्यामुळे यांच्यासाठी धनाची देवी माता लक्ष्मीची आराधना करणे उत्तम असणार आहे। माता लक्ष्मीच्या समोर प्रत्येक शुक्रवारी तुपाचा दिवा लावून पूजापाठ करायचे आहे। तसेच देवीला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। असे केल्याने मिथुन राशीच्या जीवनातील पैशासंदर्भातील ज्या पण समस्या असतील त्या सुटतील। चौथी राशी आहे ती म्हणजे कर्क राशी। कर्क राशींच्या व्यक्तींना भगवान शंकरांबद्दल जास्त आकर्षण असते। भगवान शंकर नेहमी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची रक्षा करत असतात। कर्क राशीच्या लोकांनी प्रत्येक सोमवारी शंकराच्या पिंडीवरती जल अर्पण करायचे आहे। तसेच सोमवारी 108 बेलपत्र शंकराच्या पिंडीवर वाटायचे आहे। शक्य नसल्यास निदान 11 तरी बेलपत्र वाहावे। भगवान शंकर नेहमी तुमची रक्षा करतील आणि जीवनातील अडचणी या दूर करतील। पुढील राशी बघूया सिंह राशी। सिंह राशींच्या लोकांनी भगवान विष्णूंची पूजा केल्याने विशेष लाभ होतो। यामुळे आपल्याला पारिवारिक सुखाची प्राप्ती देखील होते। तसेच विष्णू भगवानांची सेवा केल्याने प्रत्येक समस्या या दूर होतील। विष्णू भगवान जिथे तिथे लक्ष्मी असते। त्यामुळे सिंह राशींच्या पैशासंदर्भातील समस्या देखील दूर होतील। मंडळींनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा आणि बेल आयकॉनचं देखील। असे छान छान बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येणार। पुढील राशी कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांनी संकटापासून वाचण्यासाठी संकटमोचन हनुमानाची पूजा करायची आहे। आपण शनिवारी किंवा मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे। भगवान हनुमान तुमची नेहमीच रक्षा करतील। सातवी राशी आहे तुळ राशी। तुळ राशीच्या व्यक्तींनी शनिदेवाची पूजा करायची आहे। यांचे शत्रू नेहमी यांना नुकसान करण्याचा विचार करत असतात। त्यामुळे आपले रक्षण करण्यासाठी तुळ राशीच्या लोकांनी शनिदेवाला शनिवारी तेलाचा दिवा लावून पूजा करायची आहे आणि शनी मंत्राचा देखील जप करावायचा आहे।
पुढील राशी आहे मकर राशी. मकर राशींच्या व्यक्तींना माता सरस्वतीची आराधना केली पाहिजे. यामुळे मकर राशींच्या लोकांच्या बुद्धीचा विकास होईल आणि आपल्या आयुष्यात भरपूर प्रगती कराल. देवघरामध्ये माता सरस्वतीचा फोटो आपण अवश्य लावायचा आहे आणि त्याची रोज पूजा करावी. असे केल्याने माता सरस्वती सोबतच माता लक्ष्मी देखील सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील. 9वी पुढील राशी आहे धनुराशी. धनुराशींच्या लोकांनी भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली पाहिजे. यामुळे आपल्या आयुष्यात सुखाची प्राप्ती होते. तसेच सोमवारी शंकराच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करावे आणि पिंडीवर दुधाचा अभिषेक देखील करावा. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट हे दूर होतील. 10वी पुढील राशी म्हणजे वृश्चिक राशी. वृश्चिक राशींच्या लोकांनी रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण केले पाहिजे. त्यामुळे आपले वाईट नशीब बदलेल आणि भाग्य चमकेल. सूर्यमंदिर जर आपल्या घराजवळ असेल तर सूर्यमंदिरात जाऊन सूर्यदेवाचे दर्शन हे नक्कीच घ्यावे. पुढील राशी बघूया, ती म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींनी माता दुर्गा यांची आराधनेने पूजा केली पाहिजे. मातेच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यात सुखाची प्राप्ती होईल असे देखील म्हटले जाते. 12वी राशी आहे ती म्हणजे मीन राशी. मीन राशींच्या लोकांनी भगवान शंकर आणि गणपती यांची पूजा केली पाहिजे. हे दोन्ही देवता आपल्याला सुख देतील आणि मीन राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख हे दूर करतील. आपण आपल्या राशीनुसार देवी देवता सांगितलेले आहेत. याशिवाय आपण इतर देवांची देखील पूजा आराधना करू शकतात. परंतु फक्त या देवतांची पूजा आणि आराधनामध्ये थोडे जास्त तुम्हाला लक्ष द्यायचे आहे. कारण असे केल्याने आपल्या राशीनुसार देवतेंची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील ज्या पण समस्या आहे, संकटे आहेत, पैशासंदर्भात ज्या पण अडचणी आहे, कुटुंबातील ज्या पण समस्या आहे त्या सर्व दूर होतील आणि आयुष्यात आनंद जाईल. तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. परंतु अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा, जेणेकरून अशी छान छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.